स्वागतम स्वागतम सुस्वागतम 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 सुस्वागतम। या ठिकाणी या सुंदर गोड अशा कार्यक्रमासाठी जमलेले सर्व मान्यवर, विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय जोंग सर, सन्माननीय श्री अभय कुमार जी वावड साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी, हे आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। या श्री त्रिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे समन्वयक सन्माननीय सातपुते सर, ज्येष्ठ शिक्षक, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, तसेच या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपाने जे इयत्ता 11वीचे विद्यार्थी बोलले आहेत, आपणा सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। परंतु तत्पूर्वी आपणा सर्वांना आपण ज्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यालयाचा परिचय, त्या ठिकाणी सर्व कार्यरत असणारे अविरत मेहनत घेणारे शिक्षक, या ठिकाणी असणारे शिक्षक तर कर्मचारी, या सर्वांचा परिचय होणं आपणास आवश्यक आहे। तसेच एक प्रातिनिधिक स्वरूपाने विद्यार्थिनींचं स्वागतही या विद्यालयामध्ये करणं यथोचित आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा लाईव्ह प्रोग्राम आज आयोजित केलेला आहे। आपला फारसा वेळ न घेता पुन्हा एकदा शब्दसन्मानांनी सर्वांचं स्वागत करून मी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व अध्यक्षीय सूचनेसाठी निमंत्रित करतो विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती पालवे मॅडम यांना। श्रीमती पालवे मॅडम। आदरणीय व्यासपीठ, आजच्या या ऑनलाईन इंट्रोडक्टरी सेशनच्या निमित्ताने उपस्थित श्री त्रिलोक जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री जोंग सर, आपल्याला आताच अतिथी म्हणून लाभलेले वावड साहेब, त्यानंतर उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख सातपुते सर, त्यानंतर आपले ओएस राजगुरू सर, तसेच ऑनलाईन कार्यक्रमासाठी अविरतपणे कार्यरत असणारे घोगरे सर, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रमुख श्री पठाण सर व सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, सर्व कर्मचारी वृंद आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेत आहोत असे तुम्ही सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांना मी श्री त्रिलोक जैन परिवाराच्या वतीने सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर दिनांक 16 मार्च 2020 पासून आजपर्यंत प्रत्यक्ष रीतीने बंद असलेल्या शिक्षणाचा आज आपण ऑनलाईन पद्धतीने श्री गणेशा करणार आहोत। मागील काही महिन्यांपासून बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जात असताना आपण ऑनलाईन पद्धतीने अध्यापन प्रक्रिया हा पर्याय स्वीकारलेला आहे। आपल्या सर्वांसाठी हे जरी नवीन असले तरी बदलत्या काळानुसार बदलणे म्हणजेच प्रगती होते। जसे आपण आपला आहार थांबवू शकत नाही, तसेच आपण आपली शिक्षण प्रक्रिया सुद्धा थांबवू शकत नाही। बदलत्या काळाची पाऊले ओळखून आपण सर्वजण आपल्या स्वतःमध्ये, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा बदल आनंदाने स्वीकारत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम। आताच श्रीमती पालवे मॅडम यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्या सूचनेला अनुमोदन देण्यासाठी मी आमंत्रित करतो
उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री भुजबळ सर यांना. आता आपल्या स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या संदर्भात श्रीमती पारवी मॅडम यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली तिला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद सर. त्यानंतर कुठल्याही कार्यक्रमामध्ये प्रतिमा पूजन हा त्या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक असतो. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सन्माननीय दौंड सर हे लाभलेले आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभय कुमारजी वावड साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी हे लाभलेले आहेत. पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं ते कर्तव्य आहे. मी या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दौंड सर यांना विनंती करतो की आपण प्रमुख पाहुणे श्री वावड साहेब यांचा सत्कार करा. सन्माननीय दौंड सर वावड साहेबांचा सत्कार करत आहेत गुलाब पुष्प देऊन. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दौंड सर यांचा सत्कार उच्च माध्यमिक विद्यालयाचे समन्वयक श्री दौंड सातपुते सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी मंचावर आपल्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री राजगुरू सर हेही उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. मी श्री पठाण सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्वांचा सत्कार झालेला आहे. यानंतर उच्च माध्यमिक विद्यालयाचे समन्वयक श्रीमान सातपुते सर यांचाही सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. मी पठाण सरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आपण करावा. धन्यवाद सर. यानंतर आपण प्रातिनिधिक स्वरूपाने विद्यार्थी बोलावलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन करणार आहोत. सर्वप्रथम मी निमंत्रित करतो इयत्ता 11वीचे विद्यार्थी पठाण असद खान जब्बार खान. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दौंड सर, प्राचार्य श्री दौंड सर यांना मी विनंती करतो की आपण पठाण असद खान जब्बार खान याचे स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थी पालवे विजयराज शिवराज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री वावड साहेब यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्याचं स्वागत करावं. त्यानंतर कुमारी वाघपुरे समीक्षा शिवाजी विद्यार्थिनी. मी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक समन्वयक सातपुते सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचं स्वागत करावं. त्यानंतर कुमारी पठारे धनश्री संजय या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी मी ज्येष्ठ शिक्षक श्री काळोखी सर यांना आमंत्रित करतो. पठारे धनश्री संजय स्वागत करतायत श्री काळोखी सर. त्यानंतर पटवा नाविन्य अमोल या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री कलापुरे सर यांना मी निमंत्रित करतो. कुमारी पटवा नाविन्य अमोल कलापुरे सर स्वागत करतील.
आणि कुमारी जयसरडा फलक विकास या विद्यार्थ्यांचं स्वागत आपल्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख OS श्री राजपूत सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती केली. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. त्यानंतर विद्यालयाचा परिचय आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री लवंडे सर यांना. सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी मी सर्वप्रथम आमच्या सर्व या बहुमूल्य अशा शिक्षकांचा परिचय देणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळे मी सर्वप्रथम थोडी अशी विनंती करेल शिक्षकांना देखील की त्यांनी कृपया मी ज्यावेळेस नाव करेल त्यावेळेस त्यांनी कृपया पुढे यावं आणि आपण पटपट हा कार्यक्रम करणार आहोत. एकूण तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे मराठी इंग्लिश मी थोडं फास्ट बोलतो. मराठी इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स आणि तंत्र विभाग असे एकूण वेगवेगळे विभाग आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्या एकूण 11वीच्या आणि 12वीच्या नंतर बोलणारच आहे, पण तिथं शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या सगळ्यांचा परिचय मला या करून द्यायचा आहे. सर्वप्रथम मी मेन जे डिपार्टमेंट आहे आपलं मराठी डिपार्टमेंट, तर या मराठी डिपार्टमेंटचे जे आहेत विभाग प्रमुख आदरणीय भुजबळ सर, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण भुजबळ सर यांचा गेल्या वाटतं 22 वर्षापासून त्यांचा या अध्यापन क्षेत्रामध्ये अनुभव आहे आणि ते मराठी डिपार्टमेंटचे हेड आहेत. त्याचबरोबर भुजबळ सर हे गेल्या 2-3-4 वर्षापासून मॉडरेटरचं पण देखील बोर्डाचं काम करत आहे. त्यानंतर आदरणीय बांगर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं. भुजबळ सरानंतर बांगर सर हे देखील आहेत आणि हे सुद्धा तेवढ्याच जोमानं या ठिकाणी माझ्या शेजारी आलं तर बरोबर ठीक आहे का. तर बांगर सर हे आहेत, हे सुद्धा भुजबळ सरांच्या पूर्ण सगळ्या मार्गदर्शनाखाली देखील अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं मला विशेषतः त्यांचा जो गुण भावतो ते म्हणजे त्यांची बोलण्याची स्टाईल अतिशय चांगल्या प्रकारे मराठी चांगल्या प्रकारे कसं शिकवायचं याचा नेहमीच ते प्रयत्न करत असतात. आदरणीय बांगर सर. त्यानंतर असं इंग्लिश डिपार्टमेंट आणि या इंटरनॅशनल लँग्वेजचे प्रमुख आणि आपले विभाग प्रमुख आदरणीय सातपुते सर अतिशय उत्कृष्ट असा अध्यापनाचा त्यांचा 24 वर्षापासूनचा अनुभव आहे. सातपुते सर हे 6 वर्षापासून मॉडरेटरशिपचं देखील काम करत आहेत. एक्झामिनर त्याच्या अगोदर होते आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि तळमळीनं काम करणं हे त्यांचं पण वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नागरेश सर मला वाटतं बोर्डाच्या एक्झाममुळे त्या ठिकाणी तिथले असतील. आदरणीय नागरेश सर हे सेकंड इंग्लिश डिपार्टमेंटचे शिक्षक आहेत. तिथे सुद्धा अतिशय एका वेगळ्या शैलीमध्ये इंग्लिश शिकवणं ही त्यांची खासियत आहे आणि त्याप्रमाणे ते घेतात. त्यानंतर आदरणीय हराळ सर हे सुद्धा काही प्रमाणात इंग्लिश डिपार्टमेंटचं काही डिव्हिजनसाठी काम करतात. त्यांचा मुख्य विषय सायकोलॉजी आहे, पण सायकोलॉजी बरोबरच इंग्लिश विषयाचं देखील चांगल्या प्रकारे अध्यापनाचं काम सर करत असतात. ओके. त्यानंतर हराळ सरांनाच पुन्हा विनंती करतो लगेच म्हणजे तुमचा लँग्वेजचा विषय शिकवून जाईल. तर सायकोलॉजी हा एक सेपरेट डिव्हिजन आहे आपल्याकडे 11वी क म्हणून. तर 11वी क या डिव्हिजन करता सायकोलॉजी करतात आदरणीय हराळ सर आहेत. त्यांचे सायकोलॉजी बरोबरच आणखी बाकीचे जे काही तुमचे समुपदेशक म्हणून किंवा काउन्सिलिंग म्हणून तर ते सुद्धा महत्त्वाचं काम हराळ सर करत असतात. असे आहेत सायकोलॉजीचे हराळ सर. ओके. थँक्यू सर. त्यानंतर जे मेन डिपार्टमेंट की ज्याच्याबद्दल अतिशय फिअर असतं, तुमच्या बोर्डाचे एक्झाम असू दे किंवा तुमच्या एंट्रन्स एक्झाम असू दे, सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त भीतीचा विषय कुठला असेल तर तो फिजिक्स. तर आणि त्या फिजिक्स विषयाचे प्राचार्य आपल्याला लाभलेले आहेत. तर अशा फिजिक्स डिपार्टमेंटचे सर्व जे आहेत मेंबर्स फॅकल्टी मी सगळ्यांची या ठिकाणी इंट्रोडक्शन देतोय. त्यामध्ये सर्वप्रथम मी सरांना विनंती करतो की आपणही फिजिक्स डिपार्टमेंटची
अतिशय उत्कृष्ट मॅनेजमेंट कसं करायचं आणि उत्कृष्ट काम कसं करून घ्यायचं आणि उत्कृष्ट कामाला माणसं प्रेमात कसे चुकवायची, या सगळ्या बाबतीत सरांचा हातखंडा आहे. फिजिक्स विषयामध्ये सुद्धा सरांनी गेल्या 24 वर्ष खूप चांगलं अध्यापनाचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. युट्यूबवर देखील त्यांचे स्वतःचे व्हिडिओ आहेत. तर सरांना विनंती करतो की त्यांनी आता सेकंड जे मेंबर आहे, सेकंड फॅकल्टी मेंबर आदरणीय पठाण सर. तर पठाण सरांना तुम्ही सर्वांनी ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान तर बघितलं असेलच आणि त्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा वाटा पठाण सरांचा असतो. अतिशय चोखपणे आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि अध्यापनाचं देखील अतिशय उत्कृष्ट असं काम सर करत आले आहे. आदरणीय नागरगोजे सर हे फिजिक्स डिपार्टमेंटचे नंबर 3चे फॅकल्टी मेंबर आहेत. आदरणीय नागरगोजे सरांबद्दल सांगायचं जर ठरलं तर त्यांचं वेगळंच केमिकल केमिस्ट्री आहे वेगवेगळ्या म्हणजे त्या एक्सपेरिमेंटल माणूस आहे असं माझ्या एका शब्दात सांगायचं ठरलं तर एक्सपेरिमेंटल माणूस फिजिक्समध्ये पाहिजे आणि हा एक्सपेरिमेंटल माणूस आहे. त्यांना खूप काही वाटतं पण कधी कधी वाटतं हे काय चाललंय म्हणून ते थोडंफार कधी कधी असं मुडी वाटतात, परंतु त्यांचे बेसिक कन्सेप्ट जे असतात कंटेंटमधले ते अतिशय स्ट्रॉंग आहे आणि असे जवळून मी त्यांना बघितलेलं आहे. थँक्यू सर. त्यानंतर फिजिक्स डिपार्टमेंटचे चौथे जे फॅकल्टी मेंबर आहेत आदरणीय सचिनजी काकडे सर. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर यावं. आदरणीय सचिनजी काकडे हे सुद्धा जरी ज्युनियर फॅकल्टी मेंबर असले तरी पण ती दौन मॅडम त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर यावं आणि त्यांना आपण या ठिकाणी दौन मॅडम ह्या गेल्या 10 वर्षापासून आहेत फिजिक्स डिपार्टमेंटसाठी. खूप चांगल्या प्रकारे मेहनत करतात आणि मेहनती आहेत. ओके, थँक्यू मॅडम. त्यानंतर कर्डिले मॅडम त्या फिजिक्स डिपार्टमेंटच्या ज्युनियर मॅडम आहेत. त्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचं काम करत असतात. थँक्यू मॅडम. त्यानंतर आमचं डिपार्टमेंट इन द सेन्स केमिस्ट्री डिपार्टमेंट आणि आमच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटचे जे हेड आहेत आदरणीय श्री काळके सर. काळके सर यांचं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर काळके सर MA एलिमेंटरी एज्युकेशन आणि MPhil आहेत. चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करतात केमिस्ट्री विषयात तर त्यांचा हातखंडा आहेच. देशात विदेशात फिरून येणारं एक चांगलं व्यक्तिमत्व हे आमच्या डिपार्टमेंटला आहे असा आम्हाला अभिमान वाटतो. आदरणीय काळके सर, थँक्यू सर. त्यानंतर मी स्वतः लवांडे सर, माझा सुद्धा केमिस्ट्री हा विषय आहे. त्यानंतर आदरणीय श्री बुधवंत सर. आदरणीय बुधवंत सर हे सुद्धा आमचे अतिशय ऑलराऊंडर पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात की संगीत क्षेत्रामध्ये ज्यांना नाद आहे तो माणूस फ्रेश असतो. तर सरांना त्याच्यामध्ये पण आवड आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आवड आहे आणि खरोखर त्यांच्या अकॅडमिक करिअरमध्ये सगळ्यात हायेस्ट लेवलला सर होते पहिल्यापासून आहे आणि सरांना सुद्धा अध्यापनाचा खूप मोठा अनुभव आहे. धन्यवाद सर. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटच्या मॅडम पालवी मॅडम आत्ताच ज्यांनी प्रास्ताविक मांडलं त्या आदरणीय पालवी मॅडम केमिस्ट्री सब्जेक्ट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अध्यापनाचं प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांच्या थोडं म्हणजे त्यांचा कामाची शैली खूप चांगली आहे. म्हणजे मी अनुभवलेला पण असं की ते जे काम त्यांच्यावर जबाबदारी टाकून ते अतिशय प्रामाणिकपणे काम हे त्यांचं पार पडत असतात. थँक्यू मॅडम. आणि त्यानंतर शेवटी थोरात मॅडम ह्या आमच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या लास्ट मॅडम आहेत आणि थोरात मॅडम तशा म्हणजे बघितलं तर सिनियर कॉलेजकडे देखील आहेत आणि सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा ते MSc साठी शिकवतात. त्यामुळे त्यांचं जे नॉलेज ऑफ लेवल आहे ते निश्चितपणे जास्त आहे आणि त्याचा आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होतोय. मला वाटतं मॅडम आता पेटची एक्झाम देखील मॅडम क्वालिफाय झालेले आहेत. तर असं त्यांचं आणि वाटतं PhDसाठी त्यांचं ॲडमिशन कदाचित होऊ शकतं भविष्यामध्ये. त्यानंतर दुसरं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे बायोलॉजी डिपार्टमेंट की ज्याच्यासाठी सगळा जसं फिजिक्सचा टेररपणा असतो तसाच बायोलॉजी डिपार्टमेंट हा एक महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे. ज्यांना डॉक्टर्स किंवा या मेडिकल फील्डमध्ये ज्यांना जायचं आहे तर त्यांच्यासाठी हा बायोलॉजी विषय खूप खूप क्रुशियल आणि महत्त्वाचा आहे. अशा या डिपार्टमेंटसाठी मी सर्वप्रथम या डिपार्टमेंटच्या हेड श्रीमती पांगर मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांसमोर यावं. बायोलॉजी विषय मॅडमचा मॅडमने एक्झामिनर आतापर्यंतचं काम केलेलं आहे आणि उत्कृष्टपणे त्यांचं अध्यापनाचं काम मॅडम पूर्ण करत आहे. त्यानंतर
बायोलॉजी डिपार्टमेंटचे सेकंड मेंबर जे आहे, सेकंड फॅकल्टी मेंबर आदरणीय गोखले सर. हे गोखले सर जे आहेत त्यांच्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या युनिटचं जे टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, म्हणजे अतिशय ज्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, म्हणजे जे आज कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जे आपल्याला आज प्रत्येक शिक्षकाला अनुभूती येते की काहीतरी वेगळं करावं, वेगळं टीचिंग पद्धतीने जावं, आणि या सगळ्यांमध्ये गोखले सरांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं ते त्याचे त्यांचं श्रेय त्या गोष्टीत त्यांना जातं. बायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांचं टीचिंग बघितलं किंवा त्यांची पॉवर पॉईंट बघितलं किंवा त्यांचे व्हिडिओ नोट्स सगळे बघितलं तर अतिशय उत्कृष्टपणे ते काम करत असतात आणि त्यांचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. त्यानंतर आदरणीय थँक्यू सर. त्यानंतर आदरणीय मुस्तर हे आमचे थर्ड मेंबर आहेत, बायोलॉजी डिपार्टमेंटचे फॅकल्टी मेंबर. आणि मुस्तर सर हे सरांना पण खूप माहिती आहे, प्राचार्य साहेबांना, की सर खूप मेहनती आहेत आणि खूप सगळं चांगल्या प्रकारे टीचिंगचं त्यांचं आहे फक्त. त्यानंतर आदरणीय कोटे सर. ओके, तर आता बोर्डाच्या सुपरविजन कोटे सर त्या आपल्याला उपलब्ध नाही आहेत आता, तर ते सुद्धा बायोलॉजी डिपार्टमेंटचे आहेत, खूप चांगल्या प्रकारे अध्यापन करतात. ओके, त्यानंतर पुढचं जे डिपार्टमेंट आहे, मला वाटतं आता फक्त तंत्र विभाग आपला बाकी आहे. मॅथमॅटिक्स, हो, किंग ऑफ सायन्स. बरोबर, द किंग ऑफ सायन्स दॅट इज मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्स या डिपार्टमेंटचे HOD आणि आमचे विद्यार्थी आदरणीय आव्हाड सर. तर आदरणीय आव्हाड सर मूर्ती लहान कीर्ती महान असे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि उत्कृष्टपणे त्यांना ज्या वेळेस हाक देऊ त्यावेळेस ते हाकेला ते नेहमी जागे असतात. आणि उत्कृष्टपणे आता सध्या टीचमेंटवर त्यांचे खूप चांगल्या प्रकारे काम चाललेलं आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो. त्यानंतर आदरणीय तांदळे सर, मॅथ्स डिपार्टमेंटचे ते सेकंड फॅकल्टी मेंबर आहेत. तांदळे सर ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अध्यापनाचं काम करत आहेत. त्यानंतर आदरणीय थर्ड मेंबर जे आहेत मॅथ्स डिपार्टमेंटचे खेडकर सर, तर ते सुद्धा मॅथ्स या विषयाबद्दल आणि बाकी सर्व चौफेर नॉलेज असलेल्या व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना गणतो, तर असे खेडकर सर. त्यानंतर शेवटचं डिपार्टमेंट जे राहिलं आपलं ते म्हणजे टेक्निकल विभाग. आणि या टेक्निकल विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स, तर हे आपण मेकॅनिकल तंत्र विभागामध्ये आपण त्यांचा विचार करतो. तर सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक्स या डिपार्टमेंटसाठी जे शिक्षक आहेत आदरणीय कलापुरे सर, तर आदरणीय कलापुरे सर यांच्याबद्दल सुद्धा किती बोलावं तेवढं कमी आहे. खूप विद्यार्थ्यांप्रती तळमळ असलेला, विषयाबद्दल तळमळ असलेला. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स लॅबकडे जर गेली तर इलेक्ट्रॉनिक्स लॅबकडे सुद्धा आपण या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त वेळा त्यांच्या लॅबबद्दल किंवा सगळ्या गोष्टीबद्दल आपल्या ठिकाणी अनुभूती येईल. त्यानंतर ओके, थँक्यू सर. टीचिंग स्किल सुद्धा टीचिंग स्किलमध्ये सुद्धा कलापुरे सरांचं खूप मोठं आहे. अक्षरशः घरी जाऊन ते स्वतः अध्यापन करत असतात. नवनवीन गोष्टी सांगणं आणि इम्प्लिमेंटेशन करणं हे त्यांचं काम आहे आणि ते करतात प्रामाणिकपणे. त्यानंतर शेख मॅडम जे आहे ते आता आपल्या कॉम्प्युटरवर त्याचं काम चालू असेल कदाचित. तर आपलं सगळं हे जे कॉम्प्युटराइज काम असतं याच्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा रोल असतो आणि इलेक्ट्रॉनिक विषयासाठी शेख मॅडम आहेत. ओके, त्यानंतर मेकॅनिकल या डिपार्टमेंटच्या साठी मेकॅनिकल मेंटेनन्स जी सेकंड आपली सब्जेक्ट आहे त्याकरता आदरणीय MD गरजे सर हे आहेत. ते सुद्धा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि ते आता मात्र एक वर्ष राहिलं असेल त्यांचं रिटायरमेंटचं. खूप मोठा अनुभव आणि विषयावरची पकड आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आदरणीय देशपांडे सर हे तर हे सुद्धा मेकॅनिकल डिपार्टमेंटचेच आहेत. आणि त्यानंतर लास्टली कॉम्प्युटर सायन्स. आणि या कॉम्प्युटर सायन्समध्ये आपल्याला जायबाई सर हे आहेत. त्यांचं सुद्धा खूप चांगलं नॉलेज या कॉम्प्युटरच्या बाबतीत आहे. त्यानंतर हे सगळं 2 वर्षामध्ये जर होप्सो की पॅन्डेमिक सिच्युएशन जाईल आणि पुन्हा एकदा स्कूल चालू होईल आणि या सिच्युएशनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळा सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचा जो संपर्क येतो तो लॅब करता. आणि ह्या लॅबसाठी आपल्याला केमिस्ट्री लॅबकडे आदरणीय लाट सर
लाड सर जे आहेत तर ते त्या ठिकाणी आहेत. फिजिक्स डिपार्टमेंटसाठी लाड सर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्या लॅबचं मेंटेनन्स आणि काम लाड सर अनेक वर्षापासून करत आहेत. थँक्यू सर. त्यानंतर आपल्या केमिस्ट्री डिपार्टमेंट करता बांगर गौरव सर हे आहेत. तुम्ही कॉलेजमध्ये आल्यावर तुम्हाला कळेल नंतर की सरांचं सुद्धा खूप मोठं वलय असतं विद्यार्थ्यांच्या होती. तर आदरणीय बांगर सर. त्यानंतर ह्या उच्च माध्यमिक विभागामध्ये ज्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही हे 2 वर्ष घालवणार आहात, ओके, आणि तुम्ही ही सगळी टीचिंग लर्निंग प्रोसेस करणार आहात, यांचा तर मोठा वाटा असतोच, लॅबचा देखील मोठा वाटा असतोच. परंतु ह्या सगळं करण्यामागे आणि सरांच्या नेहमी संपर्कात येणारे आमचं ऑफिस, की ज्या ऑफिसद्वारे हे सर्व काम अतिशय व्यवस्थितपणे आपण या शाळेमध्ये आपण ते कंडक्ट करत असतो. तर अशा या ऑफिसचे सुप्रिटेंडंट आदरणीय श्री राजगुरू सर, तर त्यांनी कृपया विद्यार्थ्यांसमोर यावं. आदरणीय राजगुरू सर हे आपल्या विद्यालयाचे OS साहेब आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मेहनती आणि एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सरांचे नेहमीच खासियत आणि ओळख असते. तर असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजगुरू सर. त्यानंतर पुरी सर हे आपल्या ऑफिसचे सिनियर क्लर्क्स आहेत. त्यानंतर कुलकर्णी मॅडम, बर्डे भाऊसाहेब आहेत. त्यानंतर कुलकर्णी मॅडम आणि वाणी मॅडम. तर असे 5 मेंबर्स आपल्या ऑफिस डिपार्टमेंटचे असतील. तर अशा पद्धतीनं मी हा संपूर्ण परिचय या ठिकाणी आमच्या शिक्षकांचा आणि आमच्या ऑफिसचा आणि आमच्या लॅबचा दिलेला आहे. आता थोडं वेळ गेलेला आहे, तर मी थोडं 5-10 मिनिटात वेळ घेतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अतिशय भाग्यवंत आहात की तुम्ही ज्या संस्थेमध्ये आणि 11वी-12वीच्या आमच्या हायर सेकंडरी विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतला. ती संस्था आणि ते विद्यालय हे अतिशय नावाजलेलं आणि अतिशय मेहनती असं एक विद्यालय आहे. आणि अशा विद्यालयाबद्दल देखील तुम्हाला उत्सुकता असेल. खरं म्हणजे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं एक टप्पा जो असतो ते म्हणजे त्याचं कॉलेज लाईफ स्टार्ट होणं. कारण आतापर्यंत 10th पर्यंत तुम्ही 10वी पर्यंत तुम्ही शालेय जीवन अनुभवलं, परंतु एक उत्सुकता, कमालीची प्रचंड एनर्जी आणि एक खूप असं वेगळे पण वाटणारं तुमचं जे एज आहे ते म्हणजे तुमचं कॉलेज लाईफ. आणि हे कॉलेज लाईफ खऱ्या अर्थानं स्टार्ट होतं ते 11वी पासून. तर म्हणूनच आपण 11वीला ज्युनियर कॉलेज असं म्हणतो. आणि ह्या ज्युनियर कॉलेजचा आजचा तुमचा दिवस हा खरोखर तुमच्या आयुष्यातला खूप मोठा कलाटणी देणारा दिवस असतो. आणि अशा या दिवशी आपल्याला ह्या कोरोनाच्या सिच्युएशनमुळं आपल्याला ऑफलाईन न करता आपल्याला ऑनलाईन मोडमध्ये यावं लागलं. पण तरी सुद्धा सरांनी, मला वाटतं सर आज या निमित्तानं यूट्यूबच्या माध्यमातून आपण घराघरामध्ये पोहोचलेलो आहोत. तर ह्या विद्यालयाबद्दल आणि या संस्थेबद्दल मी थोडक्यात 5-10 मिनिटात बोलतोय आणि मग मी माझं थांबवणार आहे बोलणं. ह्या विद्यार्थी मित्रांनो, हे विद्यालय जे आहे ते विद्यालय आपलं स्थापना जर बघितली आपण या विद्यालयाची तर ती खूप जुनी स्थापना आहे. म्हणजे 1923 यू कॅन्ट बिलीव्ह दिस, 23 साल. आणि त्या काळात या विद्यालयाची स्थापना झालेली आहे. अवघ्या 7 विद्यार्थ्यावर त्या विद्यालयाची, या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि एवढ्या छोट्या विद्यालयाचं आज एवढ्या मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होणं, याच्यामध्ये खूप मोठी मेहनत, खूप मोठा सॅक्रिफाईस आणि खूप मोठं लोकांचं बलिदान यामध्ये आहे. आणि अशा या विद्यालयाची, या संस्थेची स्थापना 1923 रोजी त्यावेळेचे संस्थापक अध्यक्ष, आपल्याला माहिती असलं पाहिजे आपण ज्या संस्थेमध्ये आहोत ते, तर कैलासवासी मोतीरामजी बुगळे. आणि कैलासवासी मोतीरामजी बुगळे हे संस्थापक अध्यक्ष होते आणि कैलासवासी उत्तमचंद्रजी मुथा हे संस्थापक सेक्रेटरी होते. तर ह्या दोघांच्या माध्यमातून त्या आपल्या संस्थेची स्थापना झालेली आहे 1923 रोजी. या संस्थेचं बघा आता, म्हणजे 1923चा काळ म्हणजे फार पूर्वीचा, भारत स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. आणि त्या काळातलं आमच्या विद्यालयाचं स्लोगन काय होतं, आमच्या संस्थेचं स्लोगन काय होतं, तर पडमं ज्ञानं तवोदया. म्हणजे खूप 100, 200, 300 वर्षा पुढचा विचार करून त्यावेळेचं स्लोगन आहे स्कूलचं.
पडमम नानम तवोदया, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी गोज टू एज्युकेशन. पहिले सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करा, ज्ञान मिळवा आणि जैन धर्माच्या फिलॉसॉफी प्रमाणे दया, क्षमा, शांती ह्या नंतरच्या गोष्टी. परंतु याच्याबरोबर ज्ञानार्जन होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कदाचित त्यांना हा विचार त्यावेळेस माहिती असेल नेल्सन मंडेलांचा की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. की एज्युकेशन हे असं फील्ड आहे की तुमचं लाईफ, तुमचं अख्खं करिअर तुम्ही चेंज करू शकता. नो डाऊट आपण असं म्हणून जातो की अनेक लोक आहेत की शिकलेले पण खूप मोठे श्रीमंत आहेत, पैसा आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु एज्युकेटेड माणसाचा पैसा आणि एज्युकेटेड माणसाचं लाईफ हे निश्चितपणे वेगळं असतं. आणि असं एवढा मोठा बिग कन्सेप्ट घेऊन त्यावेळेस त्या विद्यालयाचं संस्थेचं स्लोगन या ठिकाणी झालेलं आहे, पडमम नानम तवोदया. या उच्च माध्यमिक विद्यालय, या संस्थेमधलं उच्च माध्यमिक विद्यालय याची स्थापना 1975 रोजी झाली आहे. 1975 रोजी झालेली आहे. आणि अशा आमच्या या 1975 पासून 2021 पर्यंतचा आत्ताचा प्रवासाला मला वाटतं एकमेव म्हणजे आम्ही तर आहोतच, परंतु दौंड सर या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे, प्राचार्य साहेबांची, की 75 पासून तर आतापर्यंत या उच्च माध्यमिक विद्यालयात कसे कसे अपडाऊन झाले आणि कशा कशा गोष्टी घडत गेल्या याचे साक्षीदार ते आहेतच. आम्ही देखील याच उच्च माध्यमिक विद्यालयाचे जे वरिष्ठ शिक्षक आहेत त्यांच्या आम्हाला काही काळ त्यांच्याबरोबर काम करता आलं. परंतु आज खऱ्या अर्थानं इयत्ता 11वीचे 6 डिव्हिजन आणि इयत्ता 12वीचे 6 डिव्हिजन अशा एकूण 12 डिव्हिजन आणि अतिशय चोखपणे काम करण्याचं सरांचं स्कीम खरोखर वाखाणण्याजोगंच आहे. आजच्या स्कूल बद्दल जर सांगायचं जर ठरलं तर दिस स्कूल हॅज स्ट्रॉंग ट्रॅडिशन ऑफ एक्सलन्स. एक्सलन्स शब्द हा तेव्हा वापरतात की ज्यावेळेस खूप काही चांगलं होत असतं. तर आपल्याला स्ट्रॉंग ट्रॅडिशन ऑफ एक्सलन्स आणि मॉडर्न स्कूल बनवण्याच्या दृष्टीनं आपल्या या संस्थेचं पाऊल चाललेलं आहे. कारण आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की येत्या 2023 रोजी आपल्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एवढी मोठी आहेत काही, पण आपली सुद्धा आपल्या भागातली खूप मोठी संस्था आहे. आणि त्याच दृष्टीनं एक्सलन्स या वर्डवर आपण चाललेलो आहोत. या स्कूलमध्ये तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर प्रामुख्याने 2 गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. एक म्हणजे जर्नी टू एक्सलन्स. तुम्ही स्वतःला खूप काही डेव्हलप करू शकता चांगल्या प्रकारे. कारण आमचं सगळे फॅकल्टी मेंबर, आमचे आदरणीय प्राचार्य साहेब आम्हाला 8 दिवसात 1-2 मीटिंग सहज लागतात, इतकं काम ते करतात. आणि अ प्लेस वेअर स्टुडंट्स कॅन अचीव्ह, या 2 वाक्यामध्ये मी आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचं थोडक्यात वर्णन करू शकतो. जर्नी टू एक्सलन्स अँड अ प्लेस वेअर स्टुडंट्स कॅन अचीव्ह. त्याच्या मनात जी इच्छा असेल ती सगळ्या इच्छा तो या ठिकाणी पूर्ण करू शकतो. आम्ही देतोय, तुम्ही हार्डवर्क केलं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या विद्यालयाचे प्रमुख वैशिष्ट्ये मी थोडक्यात सांगतो आणि मग मी थांबतो या ठिकाणी. आमच्या विद्यालयाचा निकाल अतिशय उत्कृष्ट असा निकाल आहे. परंपरागत जर बघितलं तर मला वाटतं मागच्या अनेक वर्षापासून आम्ही 98-99% हाच आमचा निकाल आहे. त्यामुळे निकालाच्या बाबतीत आम्हाला अजिबात भीती नाही की आमचा निकाल किती लागेल. कारण त्याच्या बाबतीत आम्ही काम करतच आहोत आणि करणार पण आहोत. त्यामुळे निकालाची अतिशय उत्कृष्ट परंपरा आहे. आम्ही आता यावर्षी तर 97 पॉईंटच्या पुढे गेलोय पर्सेंटेजला. त्यामुळे उत्कृष्ट अशी परंपरा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि पालकाचं अतिशय खूप छान नातं असतं आणि त्यामुळे एक चांगली अटॅचमेंट आमची पालकांची असते. चांगल्या वेबसाईटचं देखील आम्ही मागच्या वर्षी लॉन्चिंग केलेलं आहे आणि आमच्या विद्यालयाची खूप छान अशी वेबसाईट देखील आहे. आणि प्रयोगशाळा, ग्रंथालय अतिशय सुसज्जपणे या ठिकाणी आहे. आमच्या विद्यालयाची आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे विद्यालयाची जी खासियत आहे की पाथर्डी शहरामध्ये सर्वात सुरक्षित असं विद्यालय कोणतं असेल मुलींसाठी विशेषतः ते म्हणजे आमचं सिंपल. तर इतकं सुरक्षितता आणि एवढं सगळे आमचे मेंबर्स सगळ्या गोष्टी जपणारे आहेत. तर हे एक आमचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर नीट, JEE आणि CET यासाठी देखील खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या विद्यालयामध्ये होत असतं. तर अशा या संपूर्ण कॉलेजचा आढावा आणि अशा विद्यालयाबद्दल देखील तुम्हाला उत्सुकता असेल. खरं म्हणजे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं एक टप्पा जो असतो ते म्हणजे त्याचं कॉलेज लाईफ स्टार्ट होणं.
कारण आतापर्यंत 10th पर्यंत तुम्ही 10वी पर्यंत तुम्ही शालेय जीवन अनुभवलं, परंतु एक उत्सुकता, कमालीची प्रचंड एनर्जी आणि एक खूप असं वेगळे पण वाटणारं तुमचं जे एज आहे ते म्हणजे तुमचं कॉलेज लाईफ. आणि हे कॉलेज लाईफ खऱ्या अर्थानं स्टार्ट होतं ते 11वी पासून. कारण म्हणूनच आपण 11वीला ज्युनियर कॉलेज असं म्हणतो. आणि ह्या ज्युनियर कॉलेजचा आजचा तुमचा दिवस. धन्यवाद माननीय सर. अतिशय मार्मिक आणि मोजक्या शब्दात आपण शिक्षक बंधू भगिनींचा तसेच विद्यालयाचा परिचय करून दिलेला आहे. त्यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय श्री अभयकुमारजी वावळ साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी, यांना मी विनंती करतो की आमच्याकडे आता नव्यानेच प्रवेश झालेल्या 11वीच्या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा द्याव्या. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर, श्री विद्यालयाचे उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय सर्व प्राचार्य स्टाफ आणि नव्याने या विद्यालयात प्रवेश घेतलेले 11वीचे विद्यार्थी मित्रांनो, शाळेची माहिती आपण सगळी ऐकली. शाळा काय काय फॅसिलिटी देते, काय काय देणार आहे याबाबतची माहिती. एक चांगला उपक्रम. गेल्या 20 वर्षापासून मी विस्तार अधिकारी पदावर काम करतो. सध्या प्रभारी पद आहे माझ्याकडे. तर एक नव्यानेच कोविडचं हे चालू असताना शिक्षण कसं द्यायचं आणि हे करायचं त्याबाबत या विद्यालयाचे घोगरे सर आणि त्यांची जी काही टीम आहे ही सातत्याने आणि गौण सर यांच्या डेटामुळे सातत्याने वेगवेगळ्या महाकरियर पोर्टल असेल, ऑनलाईनचे काम असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, ते चांगल्या पद्धतीचं एक पंचक्रोशीत विद्यालय देण्याचं काम विद्यार्थ्यांसाठी करत आहे. माझे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आत्ताच बोलता बोलता तुम्ही शाळा सोडली आणि कॉलेज लाईफ जगत आहात. तुमच्या स्वप्नांना जाग करण्याचं काम तुमचं स्वतःचं स्वप्न आणि त्याचबरोबर तुमच्या आई वडिलांचं, आजी आजोबांचं, मामा काकांचं स्वप्न घेऊन तुम्ही आता 11वीच्या सायन्स डिपार्टमेंटला प्रवेश घेता. हे 2च वर्ष खूप महत्वाचे. नीट परीक्षा असेल, जेईई पेपरची परीक्षा असेल, सीईटी असेल, हेच काही लाईफ नाही. तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळे पर्याय शोधू शकता. तुम्हाला जे काही आवडते जगामध्ये तर त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी जे काही धडपड करायची या 2 वर्षात करायची. शाळा, कॉलेजचे प्राचार्य, शाळेचे सर्व अध्यापक वर्ग फार लॅब असिस्टंट पर्यंत तुम्ही ओळख करून घेतली. हे सर्व तुम्हाला पूरक आहे. तुमचे आई वडील तुम्हाला जे गोष्टी मिळणार नाही, त्यांना मिळाल्या नाहीत त्या तुम्हाला उपलब्ध करून देतात. समाज तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ही शाळा तुमच्यासाठी कष्ट घेते, पण तुमचं काम मात्र आता या 2 वर्षामध्ये तुमचं जे काही स्वप्नांना पंख फोडायचं काम आहे, त्याच्यासाठी अचिव्हमेंट करायचंय, ते मात्र चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे करावं अशी एक विनंती करतो. या विद्यालयाच्या सर्व सर असतील, प्राचार्य आणि त्यांचे जे टीमनी हा एक उपक्रम आहे. मी बऱ्याच वेळा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. लातूर आणि नांदेड वगैरे वेगवेगळ्या अध्यापक विद्यालयाच्या वेबसाईटवर काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी फी वगैरे घेतली जाते. ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली किती प्रकारचे ग्रुप चालू आहे ते तुम्ही समाज माध्यमातून पाहताय. हे मात्र सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करण्याचं काम या टीमने केलंय. पुन्हा एकदा या टीमला माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, शिक्षण विभाग, पंचायत समिती पाथर्डी यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. आणि तुम्ही मात्र चांगल्या पद्धतीने या 2 वर्षामध्ये अभ्यास करावा. तुमची जी काही इच्छा असेल त्या क्षेत्रामध्ये टॉप मोस्ट राहावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मला इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा दोन सर आणि त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद सर. धन्यवाद साहेब.
त्यानंतर अध्यक्षीय मनोगतासाठी मी आमंत्रित करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सन्माननीय श्री जोंसर यांना. परमपूज्य 1008 आनंद ऋषीजी महाराज यांना कोटी कोटी वंदन. मंचावर उपस्थित पाथर्डी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे लाडके गट शिक्षणाधिकारी सन्माननीय वावळ साहेब, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख सन्माननीय सातपुते सर, कार्यालयीन ओएस सन्माननीय राजगुरु सर, ज्येष्ठ शिक्षक पठाण सर, लवांडे सर, हराळ सर, भुजबळ सर, काळोखे सर, सर्व उपस्थित शिक्षक, प्रथमतः मी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं या विद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यामुळं आपण एका चांगल्या ठिकाणी, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतलेला आहे. संस्थेच्या वतीनं, या विद्यालयाच्या वतीनं, श्रीतिलोक परिवाराच्या वतीनं मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो, आपले सर्वांचे आभार मानतो. या महामारीच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा परिवारामध्ये काही व्यक्तींचं दुःखद निधन झालं. या दुःखद निधन झाल्यामुळं या दुःखामध्ये श्री त्रिलोक जैन परिवार सहभागी आहे. इतिहास पाहता सरांनी 7 विद्यार्थ्यांपासून कैलासवासी मोतीलालजी गुगळे, त्यांची सर्व टीम, आणि आजही आपण पाहतोय की वाघोळ साहेबांनी सुद्धा सांगितलं की या संस्थेचं, या विद्यालयाचं काम अत्यंत उत्कृष्ट असं आहे. आजचे सन्माननीय सचिव सतीजी गुगळे, या संस्थेचे उपाध्यक्ष चंपालालजी गांधी, खजिनदार सुरेशलालजी कुचेरिया, विश्वस्त धरमचंदजी गुगळे, सन्माननीय राजेंद्रजी मुत्था, सन्माननीय डॉक्टर ललितजी गुगळे, सर्व कार्यकारी मंडळ सदस्य, सल्लागार मंडळ सदस्य, या सर्वांना सोबत घेऊन सन्माननीय सतीशजी गुगळे अगदी हे संस्थेचं काम पूर्ण जोमानं, विद्यालयाचं काम पूर्ण नवीन तंत्रज्ञानानं अगदी अविरतपणे चालू ठेवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्क फ्रॉम होम हे तुम्ही मागच्या वर्षीपासून ऐकत आहात. पेपरमध्ये, टीव्ही मध्ये, आणि अनेक लोक सांगतायत की ऑनलाईन शिक्षण ही पूर्वीपासूनची आलेली एक पद्धत आहे, परंतु आपण त्याकडे थोडंसं पाहत नव्हतो. आणि आता जर आपण पाहिलं तर बँकेचे व्यवहार असतील, आधार कार्ड असेल, 7/12 उतारा असेल, विविध मार्गाने वेगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन आता करायला शिकलेला आहात. परंतु या पूर्वीपासून काही गोष्टी होत्या आणि कोरोनाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत. या पुढील काळामध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि या ऑनलाईन शिक्षणाकडे आपण एक संधी म्हणून पाहावं अशी मी तुम्हा सर्वांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आणि पालकांनीही त्यांना थोडंसं सहकार्य करावं अशीही पालकांना विनंती करतो. 11वी 12वीचं हे श्रीतिलोक जैन विद्यालय जे युनिट आहे 1975 साली सुरू झालं
आणि शेवगाव तालुका असेल, पाथर्डी तालुका असेल, या तालुक्यामध्ये दुसरं ज्युनियर कॉलेज नव्हतं. म्हणून या विद्यालयामध्ये 11वी 12वीचे वर्ग सुरू झाले. टेक्निकल सारख्या चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी सुरू झाल्या. चांगले चांगले विद्यार्थी घडू लागले. आणि आज आपण पाहतोय की तंत्रज्ञानाच्या माध्यमामधून या विद्यालयानं आज YouTube चॅनलवरती प्रथमच हा प्रयोग केलेला आहे. सन्माननीय भोगरे सर, त्यांची टीम, तसं ते बायोलॉजीचे आहेत. फिजिक्स जर त्यांचा विषय असता तर अजूनही त्यांनी फार काही गोष्टी केल्या असत्या, परंतु फिजिक्स विषयाला सुद्धा त्यांनी ओलांडलेला आहे आणि चांगलं चांगलं तंत्रज्ञान त्यांनी विद्यालयाला दिलेलं आहे. त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीनं मनापासून आभार मानतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता एक आव्हान आहे, एक संधी म्हणून पहा की आता तुम्हाला सर्व ग्रुप पहा, ऍडमिशनची प्रक्रिया तुमची सर्व झालेली आहे. तुम्हाला विद्यालयामध्ये कशासाठीही बोलवलं गेलेलं नाहीये. सर्व सूचना तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आल्या. तुमचा प्रवेश झाला, मेरिट लिस्ट टाकल्या गेल्या आणि अत्यंत काळजीपूर्वक असं या प्रक्रियेचे प्रमुख पठाण सर, त्यांना सोबत असणारी सर्व टीम यांनी पारदर्शक असं काम केलं. सर्व विद्यार्थ्यांना विषयांना प्रवेश दिला आणि तुम्ही आता जो काही अट्टहास आहे, तुमचं ड्रीम महत्वाचं आहे. मला कोणता विषय मिळाला हे महत्वाचं नसून मला काय ड्रीम, मला त्या ड्रीम वरती आहे, काय ड्रीम आहे ते महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला दर्जेदार तंत्रशुद्ध शिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत. तुम्ही फक्त काय करा, पालकांना विनंती करतो की आपण सर्व या विद्यार्थ्यांना दररोज आपल्या विद्यालयाचं ऑनलाईन शिक्षण जे आहे ते सकाळी 8ला सुरू होतं. प्रार्थनेनं सुरुवात होते. 8 ते 10 ऑनलाईन शिक्षण. ऑनलाईन शिक्षणासोबत तुम्हाला सर्व शिक्षक निष्णात आहेत, हुशार आहेत, सर्व विषयांचं अध्यापन करणार आहेत. अध्यापन केल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स वरती, आता सुरुवातीला गुगल मीट वरती तुमचे तास होतील, नंतर टीचमेंट वरती शिक्षक तास घेतील, तुम्हाला हे तंत्रज्ञान अवगत करून देतील. आणि मग हे करत असताना तुम्ही त्यांना प्रश्न विचारत चला. तुम्ही त्या चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाका, सरांना विचारत चला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते तुम्हाला देत राहणार आहे. तास संपल्यानंतर या फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, सर्व विषयांचे या शिक्षकांनी स्वतःचे YouTube चॅनल सुरू केलेले आहेत. त्यांचे स्वतःचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर ते समजलं नाही तर तुम्ही त्यांचा व्हिडिओ पहा. तुमच्या ग्रुपवरती व्हिडिओ आलेला असेल आणि व्हिडिओही नाही समजला तरी तुम्ही संबंधित शिक्षकांना डायरेक्ट फोन केला तरीही आमचे शिक्षक तुमचा फोन संध्याकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत स्वीकारतील. तुमच्या अडचणी सर्व सोडवतील. यामध्ये मात्र शंका नाही. या पुढची गोष्ट आपण यावर्षीपासून सुरू केलेली आहे. संस्थेनं एक प्रोग्राम तयार केला की गृहपाठ सुद्धा या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन घेतले जावे. म्हणून तुमचे गृहपाठ चॅप्टर संपल्यानंतर ते गृहपाठ तुमचे ऑनलाईन तुम्ही PDF तयार करा. ती PDF संबंधित शिक्षकाला टाका. शिक्षक मोबाईल वरती ते PDF तपासतील आणि तपासल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप मार्फतच तुम्हाला ती गृहपाठाची फाईल तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला मिळणारे मार्क्स सुद्धा समजणार आहे. म्हणजे तुम्ही या गोष्टीमध्ये सहकार्य करणं महत्वाचं आहे. टीचमेंट मध्ये शिक्षकांनी किती वेळ तास घेतलेला आहे आणि विद्यार्थी किती वेळ तासाला उपस्थित आहे, या सर्व प्रक्रिया कार्यालयामध्ये मला सर्व टीव्ही मध्ये दिसत असतात. त्यामुळं पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना 100% तास करण्याचं आव्हान करा. आव्हान नव्हे, ते करण्याचं 100% त्यांची मानसिकता तयार करा. सर्व शिक्षक या तासांमध्ये पूर्ण अभ्यासपूर्ण उतरणार आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना नीट, जेई आणि CET मध्ये अतिउच्च शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपली साथ महत्वाची आहे. सरांनी सांगितलं की विद्यालयाचा निकाल 97.51 यावर्षी यश आहे.
केलेला अभ्यास याचं हे मूल्यमापन आहे. त्यामुळं 98.74 चा मागच्या वर्षी जेईचा निकाल लागलेला आहे, नीटचा निकाल लागलेला आहे. म्हणजे पर्सेंटाईल पद्धतीनं 98.74 आणि बोर्डाचे मार्क 97.50 वरती या विद्यालयाचा हायेस्ट पोहोचलेला आहे. बीडीएस ला मागच्या वर्षीचे जवळपास 6 ते 7 विद्यार्थी गेलेले आहेत. बीएमएस ला काही विद्यार्थी गेलेले आहेत. विविध शाखांना विद्यार्थ्यांचे सीओईपी सारख्या नामांकित अशा संस्थेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाचा दर्जा अत्यंत चांगला आहे. 436 पैकी 413 विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे. 23 विद्यार्थी फर्स्ट क्लासच्या पुढे आहेत आणि 60% कमी मार्क्स मिळवणारा एकही विद्यार्थी विद्यालयात नाही. ही अत्यंत उत्तुंग यशाची परंपरा याही वर्षी आणि पुढील वर्षी विद्यार्थी मिळवणार आहेत. फक्त आपण विद्यार्थ्यांनी यामध्ये साथ द्यावी अशी मी आपणास आवर्जून या ठिकाणी विनंती करतो. एकाच मिनिटामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. संधीची एक मूर्ती असते. तुम्हाला ऑनलाईन शिक्षणाची एक संधी आहे आणि ही संधी तुम्ही प्राप्त करावी अशी तुम्हाला विनंती करतो. एका चित्रकारानं, एका कलाकाराने एक मूर्ती प्रदर्शनामध्ये ठेवली आणि त्या प्रदर्शनामध्ये ती मूर्ती अशी होती, ती विद्रूप मूर्ती होती. समोरून दिसताना समोर असे त्याचे केस विस्कटलेले होते आणि पाठीमागून ती गुळगुळीत होती. प्रत्येक यायचा काहीतरी मूर्ती आहे, तिला काय पाहत नसायचे, विक्षिप्त अशी मूर्ती आहे म्हणून ते पाहायचं आणि पुढे जायचा. प्रदर्शनामध्ये अनेक लोक आले आणि ती मूर्ती पाहून गेले. पण एक जाणकार विद्यार्थी होता आणि या जाणकार विद्यार्थ्याने त्या कलाकाराला विचारलं की साहेब ही मूर्ती अशी कशी आहे? समोरून तर काही म्हणजे असे बेसूर दिसते, काहीतरी वेगळी दिसते. तर त्या कलाकारानं सांगितलं, बाबा रे, ही संधीची मूर्ती आहे. ती समोरून अशी काहीतरी दिसते आणि पुढे गेल्यानंतर पाठीमागून गुळगुळीत आहे. म्हणजे गुळगुळीत म्हणजे ती हाताला लागत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये आलेली तुम्हाला ऑनलाईनची ही संधी आहे. ही संधी सुद्धा अशीच आहे. आता दिसताना तुम्ही सगळे प्रश्न मांडतायत, आता काही खरं नाही राहिलं, आता कोविड आलाय, आता मोबाईलच्या शिक्षणाचं काही खरं नाहीये, आता अभ्यासक्रमाचं काही खरं नाहीये. ही ऑनलाईन शिक्षणाकडे पाहण्याची तुमची जी काही एक प्रवृत्ती असेल, ही संधी म्हणून पहा. ही संधी तुम्ही जोपासा. भविष्यामध्ये तुम्ही निश्चित डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, सायंटिस्ट वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये अति उच्च शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्था यांच्या एकत्रित निर्णयावरती किंवा एकत्रित करण्याच्या कामावरती तुमचं यश अवलंबून असतं. संस्था चालक, शिक्षक, आमचे वावळ साहेब, आम्ही सर्व यामध्ये निष्णात आहोत. तुमच्यासाठी प्रचंड प्रयत्न करणार आहोत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन शिक्षणाचं संधी म्हणून पाहावं अशी या ठिकाणी मी आपणास विनंती करतो आणि थांबतो. आपण सर्व पालक, विद्यार्थी उपस्थित राहिलात. विशेष म्हणजे वाघोळ साहेब एक आवडते गट शिक्षणाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. संस्थेच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं मी पुनश्च त्यांचं आभार मानतो आणि आपणा विद्यार्थ्यांचे सर्वांना संस्थेच्या वतीनं, सिद्धिलोक परिवाराच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल ठरो अशी आनंद बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी उपस्थितांना केलेलं आहे. मी यानंतर आभार प्रदर्शन आणि समारोपासाठी निमंत्रित करतो आमच्या उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय श्री सातपुते सर. शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील या तात्कालिक विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
आणि या स्वागत समारंभासाठी शेवटचा जो काही एक कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा तो माझ्याकडे आलेला आहे. आता भरपूर वेळ झाला आहे आणि त्यामुळे थोडं लवकर उठून घेऊन या कार्यक्रमासाठी आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री डोम सर त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून वेळात वेळ करून उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीनं आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले प्रशिक्षण पंचायत समिती पातळीचे प्रशिक्षण अधिकारी श्री ओवळत आहेत. तेही त्यांच्या अतिशय व्यवस्थाच्या कार्यक्रमामधून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आमच्या शिक्षकांना मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री राजगुरू सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानतो. अतिशय सुंदर असं छान सूत्रसंचलन करणारे श्री गोलवल सर, शिक्षक आणि विद्यालयाचा परिचय देणारे श्री लवांडे सर, प्रस्तावना करणारे श्रीमती पालवे मॅडम, त्याचबरोबर अनुमोदन देणारे श्री बिबर सर यांचे मी आभार मानतो. हा जो काही कार्यक्रम आहे त्यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे तंत्रज्ञ श्री भोपळे सर यांचे आभार मानतो. सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्या सर्वांचे मी आभार मानतो. सर्व शिक्षक कर्मचारी ते त्यांनी हे सर्व व्यवस्था केली त्यांचे मी आभार मानतो. सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आपल्या विचार आणि त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. एवढं बोलून मी प्राचार्याच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर.